दोस्तों, आप सबको मेरा नमस्कार। हिंदी पाठशाला में आप सबका स्वागत है। हिंदी में ने का प्रयोग कहाँ करना है, कहाँ नहीं करना है, उसके बारे में आज मैं बताने वाला हूँ। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ನಾವು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನೇ ಯನ್ನು ಎಲ್ಲಿ ಬಳಸಬೇಕು, ನೇ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಕಾರಕ ಪ್ರತ್ಯಯ ಆಗಿದೆ, ಕರ್ತಾಕಾರಕದ ಪ್ರತ್ಯಯವಾಗಿ ನೇ ಬರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲಿ ಬಳಸಬೇಕು, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಇದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕೆಲವು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನಾನು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅದರಿಂದ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ಎಲ್ಲಿ ನಾವು ನೇನ ಬಳಸಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಬಳಸಬಾರ್ದು. कहाँ ने का प्रयोग करना चाहिए, कहाँ ने का प्रयोग नहीं करना चाहिए, इसके बारे में आपको पता चलेगा। पहले देखेंगे, ने का प्रयोग सिर्फ भूतकाल में होता है। पहला नियम ने से संबंधित ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನೇ ತುಂಬ ಸಲ उसने, मैंने, तुमने, हमने ಇದೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ. ರಾಜಾನೆ, ಮಂತ್ರಿನೇ, ಲಡ್ಕಿನೇ, ಲಡ್ಕೆನೇ, ದಾದಾನೆ, ದಾದಿನೇ ಏನೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಲ್ಲ, ನೇ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಯಾವಾಗ ಈ ನೇನ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಕೆಲವರು ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವಾಕ್ಯಕ್ಕೂ ನೇ ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರೆ, ಅದು ಕಾಲದ ಪರಿವೆ ಇಲ್ಲದೆ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅದು ತಪ್ಪು. यहाँ देखिए, मैं उसके बारे में आज आपको बताऊंगा। ने का प्रयोग सिर्फ भूतकाल में होता है। ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ ನೀವು ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿರೋದೇನು, ನೇ ನಾವು ಬಳಸೋದು ಕೇವಲ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ. ಅಂದ್ರೇನು, पास्ट टेंस। सिर्फ भूतकाल में ने का प्रयोग होता है। इसका मतलब वर्तमान काल में ने का प्रयोग नहीं होता, भविष्यत काल में भी ने का प्रयोग नहीं होता, सिर्फ भूतकाल में ने का प्रयोग होता है। ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಏನು, ನೇ ನಾವು ಬಳಸಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ವಾಕ್ಯ ಇರಬೇಕು, ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ और ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು. उदाहरण के लिए देखेंगे एक वाक्य, बालक रोटी खाता है। बालक रोटी खाता है, ಹುಡುಗ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಾನೆ. ತಿನ್ನುತ್ತಾನೆ किस काल का वाक्य है, प्रेजेंट टेंस में है, वर्तमान काल में है। बालक रोटी खाता है, इसलिए इस वाक्य में ने का प्रयोग नहीं हुआ है क्योंकि यह वर्तमान काल का वाक्य है. ಇದರಲ್ಲಿ ಕರ್ತ ನಾವು ಬಾಲಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕರ್ಮಪದ ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಿದೆ ಅದು ರೋಟಿ, ಖಾತಾ ಹೇ ಅನ್ನೋದು ಕ್ರಿಯಾ. ಇಲ್ಲಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ವರ್ಬ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ. ಬಾಲಕ್ ಖಾತಾ ಹೇ, ಕೌನ್ ಖಾತಾ ಹೇ, बालक खाता है। बालक यहाँ पुल्लिंग एकवचन, इसलिए खाता है पुल्लिंग एकवचन। यहाँ कर्ता के अनुसार क्रिया है क्योंकि यहाँ ने का प्रयोग नहीं हुआ है। ने का नेक्स्ट भविष्यत काल का वाक्य देखेंगे, बालक रोटी खाएगा। बालक शब्द यहाँ पुल्लिंग एकवचन, इसलिए भविष्यत काल में कर्ता के अनुसार क्रिया, बालक पुल्लिंग एकवचन, खाएगा भी पुल्लिंग एकवचन में है। कौन रोटी खाएगा, बालक रोटी खाएगा ಅಂದರೆ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲದಲ್ಲೂ ಇದೆ. ಅಂದರೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿ ನಾವು ನೇ ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ नಮಗೆ क्लियर आगे आइडिया बनतु। जब हम बोलते हैं तो अगर वर्तमान काल का वाक्य है तो ने का प्रयोग मत कीजिए। अगर भविष्यत काल में आप भविष्यत काल के बारे में या भविष्यत काल का वाक्य प्रयोग कर रहे हैं तब भी आप ने का प्रयोग मत कीजिए, ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಇದನ್ನು ನಾವು ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಎರಡು ಕಾಲದಲ್ಲಿ ನೇ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇನ್ನು ಒಂದು ಕಾಲ ಉಳಿತು, ಯಾವುದು, ಭೂತಕಾಲ್. तो भूतकाल में ने का प्रयोग होता है। बालक ने रोटी खाई, एक वाक्य भी मैंने दिया है एक उदाहरण के लिए, बालक ने रोटी खाई। इस वाक्य में बालक यहाँ करता है, रोटी कर्मपद ऑब्जेक्ट है, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब ಅದನ್ನು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಆರ್ಡ್ರಲ್ಲಿ. कर्ता कर्मपद रोटी, खाई शब्द यहाँ क्रिया है, खा एक क्रिया, खाई यहाँ भूतकालिक रूप में है. यहाँ ने का प्रयोग हुआ है क्योंकि वाक्य भूतकाल में है. सो भूतकालದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ನೇ ಬರಬೇಕು ಅಂತ ನಿಮಗೆ क्या आइडिया बनतु. अगला नियम क्या बताता है, ने नियम, वाक्य में ने का प्रयोग होने पर क्रिया कर्मपद के अनुसार बदलती है. अगर वाक्य में आपने ने का प्रयोग किया है तो तब क्रिया कर्मपद के अनुसार बदलती है. पहले वर्तमान काल और भविष्यत काल में क्रिया कर्ता के अनुसार बदलती है,
वही भूतकाल में जब आप ने का प्रयोग करते हैं तब क्रिया कर्म पद के अनुसार बदलती है. ಇಲ್ಲಿ ಆಬ್ಜೆಕ್ಟನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕು, ಸಬ್ಜೆಕ್ಟನ್ನು ನೋಡಬಾರ್ದು. ಸಬ್ಜೆಕ್ಟನ್ನು ಯಾಕೆ ನೋಡಬಾರ್ದು ಅಂದರೆ ನೇ ಬಂದಿದೆ, ನೇ ಬಂದಾಗ ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮಾತ್ರ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಕ್ರಿಯಾದು ಪುಲ್ಲಿಂಗ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಏನಿದೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಅದು ಆಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮೇಲೆ ಡಿಸೈಡ್ ಆಗಬೇಕು. नितेश तितली पकड़ता है, नितेश चिट्टेಯನ್ನು ಹಿಡಿಯುತ್ತಾನೆ. वर्तमान काल का वाक्य है, इसलिए यहाँ ने का प्रयोग नहीं हुआ है, क्योंकि आपको पता है ने का प्रयोग वर्तमान काल में नहीं होता. नितेश तितली पकड़ेगा, हिडियुवनु, नितेश चिट्टेಯನ್ನು ಹಿಡಿಯುವನು. यह भविष्य काल का वाक्य है, इसमें भी ने का प्रयोग नहीं हुआ है, क्योंकि यह भविष्य काल का वाक्य है. नितेश यहाँ कर्ता, तितली कर्म और पकड़ेगा क्रिया है. ಇದು ನಿಮಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. तीसरा वाक्य देखेंगे, नितेश ने तितली पकड़ी. नितेश शब्द यहाँ करता है, तितली शब्द कर्म पद और पकड़ी क्रिया है. तो नितेश ने का प्रयोग किया क्योंकि यह वाक्य भूतकाल में है. तितली पकड़ी, यह वाक्य में देखिए तितली पकड़ी, पकड़ी ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ नितेश शब्द पुल्लिंग ಇದೆ, ಅಲ್ಲಿ पकड़ी ಬಂತು, स्त्रीलिंग रूप ಬಂದಿದೆ. क्यों ऐसा हुआ? क्योंकि क्या बताता है नियम, ने नियम क्या बताता है? वाक्य में ने का प्रयोग होने पर क्रिया कर्म पद के अनुसार बदलती है. ತುಂಬ ಜನ ಇದು ಡೌಟ್ಸ್ ಕೇಳಿದ್ದೀರಾ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ने का प्रयोग होने पर, ने का प्रयोग किस काल में होता है? भूतकाल में. तब क्रिया कर्म पद के अनुसार, ಇಲ್ಲಿ कर्म पद ಏನು ऑब्जेक्ट ಅಂತ ಏನೈತೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದು कर्म पद, कर्म पद के लिंग और वचन के अनुसार बदलती है. लिंग और वचन ಯಾವುದಿದೆ ಇದರಲ್ಲಿ? लिंग ಯಾವುದು? पुल्लिंग अಲ್ಲ, स्त्रीलिंग. तितली शब्द यहाँ स्त्रीलिंग है और पकड़ी ಅಲ್ಲಿ स्त्रीलिंग लैंड आಗಿದೆ. तितली एकवचन है, पकड़ी भी एकवचन में है. ಅಂದರೆ कर्म पद के लिंग और वचन के अनुसार यहाँ क्रिया बदलती है. नितेश शब्दವನ್ನು ನಾವು ನೋಡಲೇಬಾರದು. जब ने का प्रयोग होता है तब हम कर्ता शब्द को नहीं देखते. ಇದು ಕ್ಲಿಯರ್ ಆಯಿತು. नेक्स्ट ನೋಡೋಣ. अगला, अपूर्ण भूतकाल में ने का प्रयोग नहीं होता. भूतकाल में ने का प्रयोग होता है, मैंने एक नियम बता दिया, लेकिन उसमें एक अपवाद है. अगर भूतकाल में वाक्य है लेकिन वह अपूर्ण भूतकाल में है, पास्ट कंटिन्यूस में है, ಅಂದರೆ ಕೆಲಸ ಇನ್ನೂ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ भूतकालದಲ್ಲಿ जब हमने देखा तब काम पूरा नहीं हुआ था, तो ऐसे संदर्भ में आपको ने का प्रयोग कभी नहीं करना चाहिए. ಅಂದರೆ पास्ट कंटिन्यूस ಅಲ್ಲಿ ने ಬಳಸಬಾರದು. ಗೀತಾ ಗಾನ ಗಾತಿ है, ಗೀತಾ ಹಾಡನ್ನು ಹಾಡುತ್ತಾಳೆ, ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್. ಗೀತಾ ಗಾನ ಗಾಯಕಿ, ಹಾಡುವಳು, ಗೀತಾ ಹಾಡನ್ನು ಹಾಡುವಳು, ಫ್ಯೂಚರ್ टेंस. ಎಲ್ಲೂ ನೇ ಬರಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ? वर्तमान काल और भविष्य काल में ने का प्रयोग नहीं होता. ಗೀತಾ ಗಾನ ಗಾತಿ ಥी ಬಂದಿದೆ, ಇಲ್ಲೂ ನೇ ಬರಲೇ ಇಲ್ಲ. ರೀಸನ್ ಏನಾಯ್ತು ಇಲ್ಲಿ? ಗಾತಿ ಥी क्या करती थी? ಗಾತಿ ಥी ಅನ್ನೋದು ಪಾಸ್ಟಲ್ಲಿ ಇನ್ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ, ವರ್ಕ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಲಿಲ್ಲ. जब मैंने देखा तब ಗೀತಾ ಗಾನ ಗಾತಿ ಥी ಅಂದರೆ ಹಾಡುತ್ತಾ ಇದ್ಲು, ಗಾತಿ ಥी ಅಥವಾ गा रही थी ಅಂತಲೂ ಹೇಳ್ಬೋದು. इसे हम बोलते हैं अपूर्ण भूतकाल. अपूर्ण अंद्रेನು? इनकम्प्लीट. अपूर्ण भूतकाल में भी ने का प्रयोग वहाँ शब्द में देखिए आ हुआ है, ह्रस्वाना है. अपूर्ण भूतकाल में ने का प्रयोग नहीं होता. गीता गाना गाती थी, गीता गाना गा रही थी, मैं चल रहा था, वह देख रहा था, हम सुन रहे थे, वे सो रहे थे. ಇದೆಲ್ಲ ಏನು? ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಅಪೂರ್ಣ, ಇನ್ಕಂಪ್ಲೀಟ್ ವರ್ಕ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, इसलिए ने का प्रयोग नहीं होता. ಈ ಮೂರು ನಿಯಮ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಈಗ ಇನ್ನೂ ಕೆಲವು ನಿಯಮಗಳಿದೆ. इन क्रियाओं के साथ भूतकाल में वाक्य होने पर भी ने का प्रयोग नहीं होता. ಈ ಕೆಲವು ವರ್ಬ್ಸ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಇದು ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ. ಇದು ಆಶ್ಚರ್ಯ ನಿಮಗೆ. ಭೂತಕಾಲದಲ್ಲೇ ಇದ್ದರೂ ನೇನ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. वर्तमान काल में, भविष्य काल में तो ने का प्रयोग होता ही नहीं है. अगर ये वाक्य भूतकाल में है वहाँ हम कर्ता के अनुसार ही क्रिया को बदलना है, क्योंकि इन क्रियाओं के साथ ने का प्रयोग, यहाँ मैंने कुछ क्रियाएँ दी है, ऐसी और भी क्रियाएँ होंगी. ने का प्रयोग नहीं होता. ಯಾವ್ದಿರ್ಬೋದು? ಬೋಲ್, ಭೂಲ್, ಲ. ಕೆಲವು ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬೋಲ್, भूल, ला. इन क्रियाओं के साथ अगर वाक्य भूतकाल में होने पर भी, रहने पर भी ने का प्रयोग नहीं होता, नहीं करना चाहिए. बोल, मैं बोलता हूँ,
ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ, ಮಾತನಾಡುತ್ತೇನೆ, ಬೋಲ್ತಾ ಹೂँ. ಅಲ್ಲಿನೇ ಬರೋದಿಲ್ಲ, ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ಮೈ ಬೋಲೂಂಗಾ, ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸ್ ನಾನು ಹೇಳುವೆನು, ಅಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಮೈ ಬೋಲಾ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಯಾವುದೇ ರಿಯಾಲಿಟಿ ಶೋಸ್ ಇರ್ಬೋದು, ಮಾತಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಮೈನೇ ಬೋಲಾ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ತುಂಬ ಸಲ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಗೊತ್ತಿದ್ದು ಇದು ಇದ್ರೂ ಅದು ಬೈ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದರೆ ನೇಬ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೈನೆ ಬೋಲಾ ಸರ್, ಮೈನೆ ಬೋಲಾ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಮೈನೆ ಬೋಲಿ ಬರಲೇಬಾರ್ದು. ಬೋಲಾ ಕೆ ಸಾಥ್, ಬೋಲ್ ಕ್ರಿಯಾ ಕೆ ಸಾಥ್ ನೇ का प्रयोग नहीं होता. मैंने कहा ಹೇಳ್ಬೋದು. अगर आप बोलना चाहते हैं भूतकाल में, हाँ मैंने कहा सर, ठीक है. मैंने बोला वह गलत. मैंने कहा ठीक है. कहना बोलना ಎರಡು ಒಂದೇ ಆದ್ರೂ कह क्रिया के साथ हम ने का प्रयोग कर सकते हैं, लेकिन बोल क्रिया के साथ मैं का प्रयोग भूतकाल में भी नहीं कर सकते. नेक्स्ट, भूल मರೆಯೋದು, भूलना. वह जल्दी घर आना भूलता है. ಅವನು ಬೇಗ ಮನೆಗೆ ಬರೋದನ್ನು ಮರೀತಾನೆ. वह घर जल्दी आना भूलेगा. वह जल्दी घर आना भूला. वह उसने घर जल्दी आना भूला. रॉन्ग. ನೋಡಿ भूतकालदಲ್ಲಿದೆ, फिर भी हम ने का प्रयोग नहीं कर सकते. भूल क्रिया के साथ भी ने का प्रयोग नहीं होना चाहिए. वह भूला. मैं भूला सर, कल आना था, लेकर आना था, लेकिन मैं भूला. मैं भूल गया, मैं भूल चुका. ಹಾಗೆ ಬರಬೇಕು. ಮೇ का प्रयोग भूल क्रिया के साथ भी नहीं होना चाहिए. ಲಾ ಅನ್ನೋದು ಕ್ರಿಯೆ, ಇದರಲ್ಲೂ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ವೇ ಸೇಬ್ ಲಾತೆ ಹೇ, ಅವರು ಸೇಬನ್ನು ತರುತ್ತಾರೆ. ವೇ ಸೇಬ್ ಲಾಯೆಂಗೆ, ತರುವರು, ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸ್. ವೇ ಸೇಬ್ ಲಾಯೇ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಯೂಶ್ವಲಿ ಇದು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವ ರೀತಿ ಬೋಲ್ ಮಿಸ್ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಹಾಗೆ ಲಾ ಅನ್ನೋದು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. वे उन्होंने सेब लाया ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತೀವಿ, उन्होंने सेब लाए ಅಂತ ಹೇಳಿಬಿಡ್ತೀವಿ. ಅದು ರಾಂಗ್ ಯೂसेज ಆಗುತ್ತೆ. इसीलिए आप यहाँ ध्यान दीजिए. अगर आपकी हिंदी अच्छी होनी है, अच्छी हिंदी बोलना चाहते हैं, अच्छी हिंदी लिखना चाहते हैं, तो आप इन गलतियों की ओर ध्यान दीजिए. वे सेब लाए, हम घर से सेब लाए, हम सब्जियाँ लाए, मैं बाज़ार से नारियल लाया. मैंने लाया ಹೇಳಬಾರ್ದು. ಇದೆಲ್ಲ ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲೇನೆ, ಆದರೂ ನೇ ಬರಬಾರ್ದು. नेक्स्ट, इन सहायक क्रियाओं के साथ भी ने का प्रयोग नहीं होता है. सहायक क्रिया ಅಂದರೆ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ವರ್ಬ್ಸ್, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. सहायक क्रियाओं के साथ भी हमें ने का प्रयोग नहीं करना चाहिए. ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿದ್ದರೂ ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಲಗ್ ಸಕ್ ಚುಕ್ ಆದಿ ಸಹಾಯಕ ಕ್ರಿಯಾಯೇ. ಲಗ್ ಸಕ್ ಚುಕ್ ಬಗ್ಗೆನೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇದೆ, ನೀವು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ದರೆ ನೋಡ್ಬೋದು. ಲಗ್ ಅಂದರೆ ಏನು, ಯಾವುದೇ ವರ್ಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಲಗ್ಗನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಪ್ರೀತಮ್ ಸೋಚನೆ ಲಗ್ತಾ ಹೇ, ಯೋಚಿಸಲು ತೊಡಗುತ್ತಾನೆ. ಪ್ರೀತಮ್ ಯೋಚಿಸತೊಡಗುತ್ತಾನೆ. ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್ ನೇ ಬರೋದಿಲ್ಲ, ಗೊತ್ತಿದೆ, ಡೌಟ್ ಇಲ್ಲ. ಪ್ರೀತಮ್ ಸೋಚನೆ ಲಗೇಗಾ ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿದೆ, ಅಲ್ಲೂ ನೇ ಬರೋದಿಲ್ಲ. ಪ್ರೀತಮ್ ಸೋಚನೆ ಲಗಾ, ಯೋಚಿಸಲು ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್. ಪ್ರೀತಮ್ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಥಿಂಕಿಂಗ್. ಪ್ರೀತಮ್ ಯೋಚಿಸತೊಡಗಿದನು, पास्ट टेंसಲ್ಲೇ ಇದೆ सेंटेंस. फिर भी हम यहाँ ने का प्रयोग नहीं कर सकते. ने का प्रयोग नहीं करना चाहिए. लग क्रिया के साथ भी ने का प्रयोग नहीं होता, क्योंकि यह एक सहायक क्रिया है. इसके साथ ने का प्रयोग नहीं होता. ये नेक्स्ट सक क्रिया, तुम कर सकते हो, ನೀನು ಮಾಡಬಲ್ಲೆ. ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಟೆನ್ಸ್. तुम कर सकोगे ಇದು ಫ್ಯೂಚರ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿದೆ. ಹಾಗೆ ತುಮ್ ಕರ್ ಸಕೆ, ನಿನ್ನಿಂದ ಮಾಡಲಾಯಿತು, ನಿನ್ನಿಂದ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ತುಮ್ ಕರ್ ಸಕೆ, ವಹ ಕರ್ ಸಕ, ಮೈ ಕರ್ ಸಕ, ಹೀಗೆಲ್ಲ ಬರುತ್ತೆ. ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸೇನೆ. ನನ್ನಿಂದ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, ನನ್ನಿಂದ ಮಾಡಲಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. फिर भी यहाँ ने का प्रयोग नहीं करना चाहिए. सक क्रिया के साथ भी ने का प्रयोग नहीं करना चाहिए. चुक क्रिया, ये भूतकाल में इसका प्रयोग होता है. ಯಾವುದೇ ವರ್ಕ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಕೌನ್ ದೇಖ್ ಚುಕಾ, ಯಾರು ನೋಡಿದನು, ನೋಡಿ ಮುಗಿಸಿದರು, ಆ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಭೂತಕಾಲ ಹೇ ಫಿರ್ ಭಿ ನೇ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ನಹೀ ಹೋತಾ. ಕಬ್ ಆ ಚುಕಾ, ವಹ ಕಬ್ ಆ ಚುಕಾ, ಆಗಲೂ ನೇ ಬರೋದಿಲ್ಲ. ಮೈ ಸುನ್ ಚುಕಾ, ನೋಡಿ ಮೈನೇ ಸುನ, ನಾನು ಕೇಳಿದೆ. ಮೈ ಸುನ್ ಚುಕಾ, ಎರಡೂ ಕೇಳಿದೆ ಅಂತಲೇ ಆಗುತ್ತೆ, ಪಾಸ್ಟ್ ಟೆನ್ಸಲ್ಲಿದೆ. फिर भी हम ने का प्रयोग नहीं करना चाहिए. इसे ने के और भी कुछ नियम है, लेकिन बेसिक इतना काफ़ी है. अगर इन चीज़ों की ओर अगर आप ध्यान देंगे तो आप बोलते समय गलतियाँ कम कर सकते हैं और आपकी हिंदी अच्छी हो सकती है. सुनने के लिए आप सबको नमस्कार.